नमस्कार. स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2 जॉमेट्री चॅप्टर नंबर 6 ट्रिग्नोमेट्री त्रिकोणमिती. आतापर्यंत आपण मॅथमॅटिक्स पार्ट 2 चे 5 चॅप्टर कंप्लीट केलेले. आज आपला जो 6th चॅप्टर आहे तो म्हणजेच ट्रिग्नोमेट्री या चॅप्टरला आज आपण सुरुवात करत आहोत. वास्तविक पाहता ट्रिग्नोमेट्री जो चॅप्टर आहे हा चॅप्टरचा अभ्यास आपण 9व्या इयत्तेत केलेला आहे. 9व्या इयत्तेमध्ये ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय, ट्रिग्नोमेट्री मधले काही रेशिओज, ट्रिग्नोमेट्रिक रेशिओजचा अभ्यास आपण केलेला आहे. साइन कॉस टॅन या 3 रेशिओजचा अभ्यास आपण 9व्या इयत्तेत केलेला आहे. आज आपल्याला आणखी काही रेशिओज आहेत, आणखी 3 रेशिओज आहेत, सेक, कोसेक आणि क्वाट या 3 रेशिओंचा अभ्यास आपल्याला 10व्या इयत्तेत करायचा आहे. आणि या ठिकाणी आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक काही आयडेंटिटीज आहेत त्यांचाही अभ्यास करायचा आहे आणि या काही फॉर्म्युलेज आहेत त्यांच्या आधारे आपल्याला उदाहरणे सोडवायची आहे. तर आपल्याला या चॅप्टरमध्ये नेमके कोणकोणते लर्निंग पॉइंट्स काय आहेत आपले ते पाहू आपण. ट्रिग्नोमेट्रीमध्ये लर्निंग पॉइंट्स कोणते आहेत? ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज. ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज आपण 9व्या इयत्तेत 3 रेशिओज पाहिले आहेत, साइन, कॉस आणि टॅन. आणखी 3 रेशिओंचा अभ्यास आपल्याला 10व्या इयत्तेत करायचा आहे 10th स्टँडर्डला, ते म्हणजेच क्वाट, सेक आणि कोसेक. शिवाय ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज कोणत्या आहेत त्या पाहिजे. महत्वाच्या 3 आयडेंटिटीज आहेत, त्या 3 आयडेंटिटीज कोणत्या आणि त्यांचा वापर करून आपला उदाहरणे सोडवायचे. त्या 3 आयडेंटिटीजचा अभ्यास आपल्याला त्या 10व्या इयत्तेत करायचा आहे, या चॅप्टरमध्ये करायचा आहे. अँगल ऑफ इलेव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे काय? अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणजे खालून वरच्या दिशेला पाहणे आणि वरच्या दिशेहून खाली पाहणे म्हणजेच अँगल ऑफ डिप्रेशन. ते अँगल ऑफ एलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन यांचा वापर करून आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री म्हणून जे काय वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आपल्याला सोडवायचे आहेत. प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन हाईट अँड डिस्टन्स. तर उंची आणि अंतर याच्या स्वरूपातले जेवढे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स हे अँगल ऑफ इलेव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन याचा विचार करून त्याचा वापर करून या ठिकाणी हाईट्स आणि डिस्टन्सच्या स्वरूपामध्ये असणारे त्याच्यावर आधारित असलेले बेस्ड ऑन हाईट्स अँड डिस्टन्सेस जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आपल्याला या चॅप्टरमध्ये सॉल्व करायचे आहेत. तर सुरुवातीला आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ मधले जे काय आपल्याला माहिती असणारे जे आपले उजळणी स्वरूपामध्ये म्हणजे रिव्हिजन स्वरूपामध्ये म्हणजे लेट्स रिकॉल स्वरूपातले काही उदाहरणे, काही फिलिंग द ब्लँक्स आपल्याला भरायच्या आहेत. बघू आपण. लेट्स रिकॉल, उजळणी. जरा आठवूया, आठवा आपण 9व्या इयत्तेत आपण काय शिकलो. Suppose this is a triangle ABC. In this triangle, angle B is 90 degree, angle C is theta. Therefore, this triangle ABC is a right angled triangle. Angle C and A are acute angles of triangle ABC. And a measurement of angle C is theta degree. तर या फिगरचा वापर करून मी या ठिकाणी काही रेशिओज लिहितो, त्यांची उत्तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा आणि आपण दोघं मिळून ते उत्तर शोधण्याचा प्रयत्न करून आपण लिहू त्या. तर पाहू आपण या ठिकाणी. तर या ठिकाणी पहा, पहिला आपल्याला रेशिओ पहा या ठिकाणी साइन थीटा. 9th स्टँडर्डला शिकलोय आपण साइन थीटा. का असतो रे साइन थीटा? सांगा रेशिओ. साइन रेशिओ काय आहे? फॉर्म्युला त्याचा ह्या ट्रायंगलच्या संदर्भात असतो. ह्या ट्रायंगल मध्ये हा थीटा अँगल आहे. थीटा अँगलची अपोजिट साइड AB आहे
ऍडजस्टंट साइड BC आहे आणि हायपोटेनस AC आहे. हे तिघांमधले कोणत्या तरी दोन बाजूंचे रिलेशन आहे, त्यांचा रेशिओ आहे. मग साइन रेशिओ कोणता आठवण्याचा प्रयत्न करा. तर साइन रेशिओ काय सांगतो? ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. जो अँगल आपण कन्सिडर केलाय, जो ॲक्यूट अँगल आपण कन्सिडर केलाय, त्या अँगलची ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. काय फॉर्म्युला? ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. बरोबर. मग सांगा या फिगर मध्ये ऑपोजिट साइड कोणती आहे? ऑपोजिट साइड ऑफ थीटा इज AB and hypotenuse is the AC. का hypotenuse AC? तर opposite side of the right angle is the hypotenuse. म्हणून opposite side of angle C is AB and hypotenuse is AC. Therefore AB upon AC. लिहिले. सेकंड रेशिओ कोणता आहे? आपण 9th स्टँडर्डला शिकलोय. कॉस रेशिओ. काय? कॉस, कोसाइन, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये कॉस म्हणतो. कॉस रेशिओ काय रे? कॉस रेशिओ ऍडजसेंट साइड अपॉन हायपोटेनस. ऍडजसेंट साइड कोणाची? जो अँगल आपण, जो ॲक्यूट अँगल आपण कन्सिडर करतोय, थीटा हा ॲक्यूट अँगल कन्सिडर करतोय, याची ऍडजसेंट साइड BC अपॉन हायपोटेनस AC. म्हणजे ऍडजसेंट साइड अपॉन हायपोटेनस हा फॉर्म्युला आहे. ऍडजसेंट साइड अपॉन हायपोटेनस. पण ऍडजसेंट साइड कोणती आहे मग या ठिकाणी? BC. हायपोटेनस कोणता आहे? AC. म्हणून BC अपॉन AC. बरोबर. BC अपॉन AC. थर्ड रेशिओ जो 9th स्टँडर्डला आपण शिकलोय, एक साइन रेशिओ झाला, कॉस रेशिओ झाला. या दोन रेशिओंचा रेशिओ असणारा एक रेशिओ आहे. तो कोणता रेशिओ? टँजंट रेशिओ. त्याला टॅन रेशिओ आहे. कोणता रेशिओ? टॅन. बोला त्याचा फॉर्म्युला काय? आता काय बोललो मी? साइन आणि कॉस या दोन रेशिओंचा रेशिओ आहे. बघा या दोघांवरून काय अंदाज येतो का तुम्हाला? बघा, आठवायचा प्रयत्न करा. मागच्या वर्षी पण झालेला आहे फॉर्म्युला. तर हे छेद हे केलं तर डिनॉमिनेटरचा हायपोटेनस, ह्याच्या डिनॉमिनेटर हायपोटेनस काय झाला? कॅन्सल झाला. राहिलं काय शिल्लक मग? ऑपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट. काय फॉर्म्युला मग? ऑपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. मग बघा फिगर मध्ये सांगा, टॅन थीटा, थीटा अँगल कोणता? हा म्हणजे C अँगल. याची ऑपोजिट साइड कोणती? AB. ऍडजसेंट साइड कोणती? BC. मग काय येईल रेशिओ? AB अपॉन BC. AB अपॉन BC. हे तिन्ही रेशिओ मागील वर्षी 9th स्टँडर्डला आपले झालेले आहे. आणखी काय झाले तेही अजून आठवण्याचा आपण प्रयत्न. बघा या ठिकाणी कंप्लीट द रिलेशन्स इन रेशिओज गिवन बिलो. काही रेशिओचे रिलेशन्स दिलेले आहेत, 9th स्टँडर्डला झालेले आहेत, ते आपल्याला कंप्लीट करायचे, पूर्ण करायचे. बोला, साइन थीटा अपॉन कॉस थीटा फॉर्म्युला माहिती आहे का? झाला नव्हे आहेत ते. बोला, आत्ता पण बोललो मी, दोन रेशिओंचा रेशिओ म्हणजे साइन आणि कॉस हे दोन रेशिओ आहेत, त्यांचा रेशिओ म्हणजे कोणता रेशिओ असतो? काय? टॅन थीटा. ठीक आहे, लिहा या ठिकाणी टॅन थीटा. समजले? सेकंड, साइन थीटा इज इक्वल टू, साइन थीटाची व्हॅल्यू कॉस किती असतो? कॉस साइन थीटा इज इक्वल टू कॉस, बोला 90 मायनस काय? 90 मायनस थीटा. बरोबर. थर्ड, कॉस थीटा इज इक्वल टू, बोला साइन काय तो रेशिओ? साइन 90 मायनस थीटा.
फोर्थ tan थीटा इंटू tan 90 मायनस थीटा, म्हणजे राईट अँगल ट्रायंगलचे दोन ॲक्यूट अँगल आहे, त्या दोन्ही ॲक्यूट अँगलचा टँजंट रेशिओ घेतला आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती येतं? बोला किती लिहायचं? 1. किती? 1. समजतंय? त्यातला थर्ड पार्ट बघा, कंप्लीट द इक्वेशन. कंप्लीट द इक्वेशन आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू, बोला साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू किती? 1. फोर्थ नंबर, write the values of the following trigonometric ratio. Sin cos tan यांचे फॉर 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री साठीचे रेशिओच्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे, त्या या ठिकाणी बघायचं. माहिती आहे असं गृहीत धरलं, कारण 9th स्टँडर्डला झालंय म्हणजे तुम्हाला आता येते, तुमचं पाठ आहे असं गृहीत धरलेलं. पहिलं साइन 30 इज इक्वल, बोला साइन 30 ची व्हॅल्यू काय असते? 1/2. टेबल होता का नाही, 9th स्टँडर्डला टेबल झाला, एक सारणी दिली होती, त्यात व्हॅल्यू घ्या होते. कॉस 30 इज इक्वल टू, बोला स्क्वेअर रूट ऑफ 3/2. छान. चला पुढे, थर्ड नंबर tan 30 इज इक्वल टू tan 30, बोला tan 30 ची व्हॅल्यू बघा ना, हा साइन आणि कॉस यांचा रेशिओ असतो 1/2/√3/2. 2 कॅन्सल, काय राहिलं? 1/√3. साइन 60, साइन 60, बोला साइन 60 इज इक्वल टू किती? √3/2. पुढं फिफ्थ नंबर, cos 45 इज इक्वल टू cos 45 किती असते? 1/√2. and tan 45 इज इक्वल टू, बोला tan 45 इज इक्वल टू 1. काय? 1 आला. समजतंय का? अशा प्रकारे हे लास्ट इयरला जे आपण शिकलोय त्याच्या आधारे या बॉक्सेस मध्ये आपण व्हॅल्यूज लिहिलेले आहेत. हे इक्वेशन आपण कंप्लीट केलेलं आहे आणि या ठिकाणी रिलेशन्स इन रेशिओज आपण पाहिलेले आहे. पुढचा पार्ट पाहू. आता आपल्याला 10व्या इयत्तेत आणखी 3 रेशिओंचा विचार करायचा. 9व्या इयत्तेत 3 रेशिओ पाहिले होते, साइन, कॉस अँड टॅन. आता 10व्या इयत्तेत आणखी 3 रेशिओ पाहिजे, कॉट, सेक आणि कोसेक. ही फिगर आहे, ही फिगर आहे. काय दिसते फिगर मध्ये? ट्रायंगल ए बी सी दिसते. अँगल बी इज 90 डिग्री, अँगल सी इज थीटा डिग्री. बघू आपण. पहिला रेशिओ आहे शेक रेशिओ. तो शेक रेशिओ म्हणजे काय माहितीये? हे झालेलं नाही तुम्हाला, नवीन आहे आता 10व्या इयत्तेत. शेक रेशिओ म्हणजे 1/cos असतो. शेक थीटा इज इक्वल टू 1/cos थीटा. 1/cos थीटा. बरोबर? म्हणजेच काय रे? कॉस थीटाचा आपल्याला माहिती आहे, ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस. ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस. हा कॉस थीटा झाला. पण आम्हाला शेक पाहिजे. शेक म्हणजे 1/cos थीटा, म्हणजे 1/ ऍडजस्टंट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड अपॉन काय काय येईल? कॉस थीटा म्हणजे काय असतो? ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस. पण इथे शेक आहे, 1/, करायचंय, मग त्याचा उलटा लिहायचा प्रॉब्लेम. काय लिहिणार?
हायपोटेनस अपॉन ऍडजेसंट साइड. मग सांगा फिगर मध्ये थीटा अँगल कन्सिडर करा, कारण शेक थीटा म्हटलंय. हे थीटाचे ऍडजेसंट हायपोटेनस कोणता इथं AC, आणि थीटा अँगल साठी असणारा जो अँगल आहे त्याची ऍडजेसंट साइड कोणती BC, म्हणजे AC अपॉन BC. अर्थ नाही. तर शेक थीटा हा काय असतो 1 अपॉन कॉस थीटा. पुढं कोशेक थीटा. हा कोशेक थीटा काय असतो माहितीये 1 अपॉन साइन थीटा. साइन थीटाचं माहिती आहे आम्हाला फॉर्म्युला, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. मग त्याचा 1 अपॉन केला तर काय येतो कोशेक. काय असेल मग, जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरला जातो, जो न्यूमरेटर आहे तो डिनॉमिनेटरला. मग काय येईल रे, साइन म्हणजे काय होतं अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. मग कोशेक काय असेल हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड. बघा फिगर मध्ये कोशेक थीटा, या थीटा अँगलची हायपोटेनस ह्याच्यासाठी AC, आणि या थीटा अँगलची अपोजिट साइड AB, म्हणून AC अपॉन AB. थर्ड नंबर पुढचा अजून एक रेशिओ आहे. तो रेशिओ हा शेक आणि कोशेक ह्या दोघांचा रेशिओ, त्याला क्वाट रेशिओ. काय म्हणतात क्वाट थीटा. काय रे क्वाट थीटा हा कॉस अपॉन साइन, कॉस अपॉन साइन. टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस असतो, पण हा क्वाट म्हणजे कॉस अपॉन साइन. किंवा याला आम्ही दुसऱ्या पद्धतीने सांगते, क्वाट म्हणजे 1 अपॉन टॅन. 1 अपॉन टॅन. टॅन म्हणजे माहिती आहे मला काय असतो टॅन, अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. त्याचं उलट घ्यायचं इथं, जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरला येतो, जो न्यूमरेटर आहे तो डिनॉमिनेटर जातो, म्हणून ऍडजेसंट साइड अपॉन अपोजिट साइड. काय असेल तो ऍडजेसंट साइड थीटाची बोला BC, अपोजिट साइड AB, म्हणून BC अपॉन AB. कारण हे 3 रेशिओ आपण आता नवीन रेशिओ आपण पाहतो. हे 3 रेशिओ नव्या आपण आत्ता पहिल्यांदाच पाहत आहोत. बरोबर. पुढचा पाठ व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज ऑफ अँगल थीटा 0 डिग्री 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्री. त्यातल्या आपण साइन कॉस टॅनच्या 9 स्टँडर्डला पाहिले, तरी सुद्धा मी या ठिकाणी तो टेबल घेतो. ते टेबलमध्ये पाहायचं तुम्ही, ते टेबलमध्ये त्या व्हॅल्यूज पाठ करायचे नाही, ते व्हॅल्यूज तयार कसे झाले ते मी दाखवणार. तुम्ही लक्षात ठेवा, अशा प्रकारचा टेबल आहे. मला या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ दिलेले आहेत, साइन कॉस टॅन कोशेक सेक आणि क्वाट. आणि या ठिकाणी 0 डिग्री 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री हे दिलेलं आहे. म्हणजे साइन 0 ची व्हॅल्यू करायची इथं लिहायची, साइन 30 या ठिकाणी लिहायची, साइन 45 साइन 60 साइन 90. तसंच या ठिकाणी कॉसच्या लिहायच्या आडव्या, टॅनच्या लिहायच्या. ह्या टेबल आपल्याला पूर्ण करायचा आहे. कसा करतात लक्षात ठेवण्यासाठी सांग. पहिल्यांदा तुम्ही काय करा, 0 to 4 ह्या क्रमागत 4 संख्या लिहा. लिहितो मी, हा 0 1 2 3 4 लिहिलं. हे 4 संख्या काय करायचं म्हणजे ह्या प्रत्येकीला 4 ने भागा, प्रत्येकीला 4 ने भाग. 0 ला 4 ने भागले 0 अपॉन 4, याला 4 ने भागा 1 अपॉन 4, याला 4 ने भागा 2 अपॉन 4, याला 4 ने भागा 3 अपॉन 4, याला 4 ने भागा 4 अपॉन 4. ज्या ज्या ठिकाणी भाग जातो त्या त्या ठिकाणी भाग घाला. 0 ला कोणत्याही संख्येने भागलं भागाकार काय येतो 0. ले या ठिकाणी
1/4 भाग जातो का? नाही, तसाच ठेवा. 2/4 भाग जातो का? जातो. न्यूमरेटरला 2 1 2 आणि डिनॉमिनेटरला 2 2 4 म्हणजे 1/2 या ठिकाणी 3/4 मध्ये भाग जातो का? जात नाही, तसंच लिहा. 4/4 मध्ये 4 4 कॅन्सल, काय राहतो? 1. बघा काय केलं पहिल्यांदा, 0 to 4 ही 4 संख्या लिहिल्या, प्रत्येकीला 4 ने भागले, ज्या ज्या ठिकाणी भाग जातो त्या ठिकाणी सोडले. आता हे जे मिळाले ह्या प्रत्येकाचं काय करायचं? वर्गमूळ काढा. स्क्वेअर रूट ऑफ 0 0 तो या ठिकाणी, याचं स्क्वेअर रूट किती? 0 या ठिकाणी. याचं स्क्वेअर रूट किती? 1 चं स्क्वेअर रूट 1/4 चं स्क्वेअर रूट 2 म्हणून 1/2. 1/2 चं स्क्वेअर रूट काढायचे. स्क्वेअर रूट ऑफ 1 इज 1, स्क्वेअर रूट ऑफ 2 इज स्क्वेअर रूट ऑफ 2 तसंच राहतो म्हणून 1/2 स्क्वेअर रूट ऑफ 2. 3/4 चं स्क्वेअर रूट काढायचे. स्क्वेअर रूट ऑफ 3/4 चं स्क्वेअर रूट 2 आहे, स्क्वेअर रूट ऑफ 3/4 आणि स्क्वेअर रूट ऑफ 1 इज 1. या ज्या व्हॅल्यूज आहेत ना, 0 स्क्वेअर रूट काढल्यानंतर 0 1/2 1/√2 √3/2 अँड 1, ह्या व्हॅल्यूज ज्या आहेत ह्या साइन रेशिओच्या व्हॅल्यू आहेत. पण कोणासाठी? फॉर 0 इज 0, साइन 0 इज 0, साइन 30 इज 1/2, साइन 45 1/√2, साइन 60 √3/2 and sin 90 is equal to 1. काटन हे 90 झाले सगळं. आता काय करायचं बघा, कॉसच्या व्हॅल्यू काय, एक आयडिया आहे. हे सगळे आयडियाच आहेत आपल्यासोबत. आयडिया काय करायचं, ह्या जे व्हॅल्यूज आहेत ना, 1 स्क्वेअर रूट ऑफ 3/2 1/√2 1/2 आणि 0, ह्याच किमती या बाजूने उलट्या देते. पहिल्यांदा काय लिहिणार? 1 इथे हा 1 कुठे लिहायचा आहे? या ठिकाणी लिहा. लिहिला? बर, इकडनं जाऊ आपण या बाजूने. हा जो 0 आहे ना तो या ठिकाणी लिहिला. हा 1/2 आहे तो या ठिकाणी, 1/√2 इथे लिहिला. 60 च्या इथं √3/2 इथे लिहिला. आणि इथं 1 आहे तो सुरुवात. समजलं? कसं काय लिहिलं रे? का लिहिलं? आत्ताच आपण पाहिलं, cos थीटा इज इक्वल टू काय असतो? साइन 90 मायनस. cos थीटा इज इक्वल टू साइन 90 मायनस. साइन 90 मायनस 0 म्हणजे किती? 90. म्हणजे cos 90 इज इक्वल टू साइन 90. cos 90 इक्वल टू साइन 90 किती आहे? 0. किती आहे? 0. म्हणजे 1 आहे, 1 म्हणून या ठिकाणी काय लिहिलं? 1. साइन cos 30 इज इक्वल टू cos 90 मायनस 30 म्हणजे किती? cos 60. म्हणजे cos 30 इज इक्वल टू साइन 60 असतो. मग साइन 60 ची व्हॅल्यू √3/2, तीच व्हॅल्यू या ठिकाणी cos 30 ला लिहिली. समजलंय का? अशा प्रकारे हे व्हॅल्यू लिहित गेलेलो आहे या फॉर्म्युल्याचा वापर. आता मला टॅन रेशिओ काढायचा. टॅन म्हणजे काय असतो? साइन आणि कॉस यांचा रेशिओ. 0/2, 0 ला कोणत्याही संख्येनं भागलं भागाकार 0. 1/2 √3/2 यांचा रेशिओ. 2 2 गेट्स कॅन्सल, काय राहिलं? 1/√3. 45 साठी टॅन 45, टॅन 45 √2 कॅन्सल, काय राहिले इथं? 1. 60 साठी टॅन 60 इज इक्वल टू 1/2 चा रेसिप्रोकल घ्यायचा, काय येईल? 2/1 म्हणजेच काय? 2 राहिलं. या दोघांचा घ्यायचा आहे √3/2 1/2 यांचा भागाकार करायचा आहे. काय येईल? 2 2 कॅन्सल, √3/1 इज √3. आणि या ठिकाणी काय करणार?
1/0 कोणत्याही संख्येचा डिनॉमिनेटर 0 असेल तर ती संख्या वाचता येते का? नाही, म्हणजे अव्याख्येय आहे, म्हणजे नॉट डिफाईन्ड. पुढं कोशेक रेशिओ घ्यायचा आहे. आत्ताच पाहिला आपण. कोशेक म्हणजे काय असतो? 1/sin असतो. पाहिले का आपण नवीन 3 रेशिओ पाहताना? कोशेक थीटा इज इक्वल टू 1/sin थीटा. म्हणजे साइन 0 ची किंमत काढल्या 1/0 नॉट डिफाइंड. डिनॉमिनेटर 0 नको आहे मला, तो नॉट डिफाइंड. पुढं 1/दिस 1/2 म्हणजेच काय? 2 1/√2 च्या काय करायचं? 1/√2 त्याला उलट करा रूट. तसाच ह्याचा घ्या काय? 2/√2. तसाच ह्याचा घ्या काय? 1/1 बरोबर आहे. पुढं शेक थीटा बघा. शेक थीटा, शेक म्हणजे काय असतो? 1/cos. म्हणून 1/1 इज इक्वल टू 1. 1/दिस केलं उलटा होईल. डिनॉमिनेटर न्यूमरेटरला आहे, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला येईल, म्हणजे 2/√2. तसंच याला करा √2/1. तसंच याला करा. काय येतो? 1/2 चा 2 येतो. आणि शेवटी 1/काय? 1/काय साइन 1/sin 1/1 इज द 1. आता कोशेकच्या व्हॅल्यू काढायचं. कशाच्या? कोशेकच्या झाल्या, शेकच्या झाल्या. आता आपल्याला काढायचे क्वॉटच्या. क्वॉट म्हणजे त्यांच्या व्हॅल्यू काय करायच्या? उलट्या लिहायच्या. त्यांच्या व्हॅल्यू उलट्या लिहायच्या. कशाला लिहिणार त्यांची व्हॅल्यू? या ठिकाणी काय लिहिणार? पहिल्यांदा नॉट डिफाईन, कारण हा कोपऱ्यात नाही, नॉट डिफाईन. पुन्हा इथं काय येणार? ही व्हॅल्यू येणार रूट. इथं काय येणार? 1. या ठिकाणी काय येणार? 1/2. या ठिकाणी काय येणार? काय? 0. तर अशा प्रकारे या व्हॅल्यूज ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज ऑफ अँगल 0, 30, 45, 60 आणि 90च्या व्हॅल्यूज आपण पाहिलेले. ह्या टप्प्यातल्या व्हॅल्यू तुमच्या पाठ. पुढे आपल्याला पाहिजे की ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. 3 आयडेंटिटी आहेत सध्या आपल्याकडे. त्यातली एक 9व्या एकतेतच आपली झालेली आहे. sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. सेकंड आयडेंटिटी आहे 1 प्लस cot स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. आणि तिसरी आहे 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. ठीक. हे जे आतापर्यंत पाहिलेला भाग आहे याचा वापर करून आपल्याला प्रॅक्टिस 6.1 मधली उदाहरणं आपल्याला सोडवायची. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस 6.1 मधील पहिला प्रश्न सोडवायला घेऊ.